हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत SRPF गट क्रमांक 12 हिंगोली येथील निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी. कास्टनुसार किती कट ऑफ लागलेला आहे तसंच जागा किती होत्या याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी टोटल जागा जे आहेत हिंगोलीला 222 जागा होत्या. या 222 जागांपैकी ओपनला 31, SCBC 22, EWS 22, OBC 61, SBC 3, NTD 2, NTC 19, NTB 10, VJA 7, ST 6, SC 39 अशा या असणाऱ्या जागा या ठिकाणी होत्या. त्याच्यापैकी सर्वसाधारण जे जागा आहेत त्या सर्वसाधारणच्या जागाकडे एक नजर जर बघितली तर बघा, इथं दिसून येईल तुम्हाला SC सर्वसाधारण 23, ST सर्वसाधारण 5, VJA सर्वसाधारण 6, NTB सर्वसाधारण 4, NTC सर्वसाधारण 11, NTD सर्वसाधारण 2, SBC सर्वसाधारण 3, OBC सर्वसाधारण 37, EWS सर्वसाधारण 14, SCBC सर्वसाधारण 14, ओपन सर्वसाधारण 16. तर अशा पद्धतीनं या असणाऱ्या सर्वसाधारणच्या जागा होत्या. तर आता आपण हिंगोली जिल्ह्याचा जो कट ऑफ लागला आहे तो कट ऑफकडे वळूयात. पण आपण या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 184 मार्कावर बसलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी इथं हा 184 मार्काचा जो विद्यार्थी आहे तो ओरिजिनली विजय कास्टचा आहे, पण या ठिकाणी ओपन मधून सिलेक्शन झालेला आहे 184 मार्कावर. त्याच्यानंतर होमगार्डचा जर बघितला तर होमगार्ड या ठिकाणी याच्या खाली लगेच आहे. इथं पाहू शकता 182 मार्कवाला असणारा होमगार्ड आहे. होमगार्ड नंबर 2, होमगार्ड नंबर 1 185 वाला, पण 182 वर होमगार्ड. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर इथं बघा तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड दिसेल. या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो आहे इथं थोडंसं झूम करू आपण. या ठिकाणी इथं पाहू शकता तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड 180 मार्कावर बसलेला आहे. स्पोर्ट्समॅन 172 मार्क, त्याचबरोबर भूकंपग्रस्त पण 172 मार्क. हे सगळे ओपनचे असणारे पॅरलल रिझर्वेशन आहेत, समांतर आरक्षण आहेत. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 168 इथं एक आहे. पोलीस पाल्याचा एकच जागा होती त्याच्यामुळे एकच इथं असणारा 168 वर असणारा तो बसलेला आहे. पुढचं असणारं एक्समॅनचा आहे 5 जागावरच्या टोटल ओपन मधून. तर या 5 जागांमध्ये कट ऑफ लागलेला आहे 145 मार्कावर एक्समॅनचा. आणि अंशकालीन पदवीधर जे आहे ती एक जागा होती, 2 जागा होत्या. कदाचित या ठिकाणी त्यांना उमेदवार मिळालेला नसेल, त्याच्यामुळे इथं बघा, इथं 2 जागा आहेत अंशकालीन पदवीधरच्या या ठिकाणी, पण एकच असणार आहे 138, कारण दुसरा कॅन्डिडेट अवेलेबल नसेल तर ही जागा असणारी ओपनला गेलेली असणार आहे. त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट आहे जी सुरू होते 179 पासून या ठिकाणी. त्याचं कारण म्हणचाल बाकीच्या या ठिकाणी लिस्ट तर 184 वर लागली, इथं तुम्ही दाखवलेला आहे जनरलचा या ठिकाणी. मग 179 पासून कशी? तर त्याचं कारण असं आहे की बाकी जे त्या ठिकाणी असणारे कॅन्डिडेट आहेत ते त्यांच्या कास्टमधून सिलेक्ट झालेले, त्याच्यामुळे इथं प्रोव्हिजनल जे वेटिंग लिस्ट आहे ती 179 मार्कापासून सुरू होते. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण आता. ती आहे या ठिकाणी SC कॅटेगरी. तर SC जनरलला टोटल 23 जागा होत्या. तर या 23 जागाचा जो कट ऑफ आहे 174 मार्कावर असणारा जनरलचा लागलेला आहे. 174 SC जनरल या ठिकाणी लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितलं तर तो असणार आहे या ठिकाणी 165 मार्कावर. इथं तुम्हाला दिसून येईल. होमगार्डचा जो आहे तो 164 मार्कावर आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 152 मार्क आहे. पोलीस पाल्य 150 मार्क SC कॅटेगरीतून. आणि शेवटी SC एक्समॅनचा हा 135 मार्कावर लागलेला आहे. म्हणजे SC जनरल 174, SC प्रकल्पग्रस्त 165, SC होमगार्ड 164, SC भूकंपग्रस्त 152, SC पोलीस पाल्य 150, SC
एक्समॅन 135. पुढे इथे यांची या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे जी 173 पासून जनरलची सुरू होते. आणि मित्र परत एक वेळ तुम्हाला सांगतो की या जे वेटिंग लिस्ट मधले वरचे 5-6 लोक आहेत, 5 ते 6 लोक जे आहेत प्रत्येक कॅटेगरी मधले, हे या ठिकाणी नक्की सिलेक्ट होणार. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय, तुम्ही एवढी शाश्वती कसं काय देतात? त्याचं कारण असं आहे मित्र की बरेचसे मुलं SRPF ला पण लागतात आणि तेच मुलं जिल्हा पोलीसला लागतात. म्हणजे जे मुलं जिल्हा पोलीसला लागलेले आहेत मग ते SRPF ला येणार नाही, त्याच्यामुळे त्या जागा खाली होतील. आणि जे वेटिंग मध्ये असतील ते वरचे 6 लोक 7 लोक म्हणा, त्या हिशोबाने त्यांना असणारं प्रत्येक कॅटेगरी मधून सिलेक्ट केल्या जाऊ शकते. फक्त जिथं कॅटेगरीला जागा कमी आहेत तिथं होऊ शकते की त्या ठिकाणी 1 जागा 2 जागा असेल तर त्या असणाऱ्या ठिकाणी वेटिंग कमी खुलतील. पण जिथं जास्त जागा आहेत, जसं SC कॅटेगरी 23 जागा, तर 5 ते 6 लोक आरामशीर या ठिकाणी या वेटिंग लिस्ट मधले येणार, ह्याच्यात काही शंका नाही. कशावरून? तर अजून एक उदाहरण सांगतो. नागपूर गट क्रमांक 4 SRPFचा जो गट क्रमांक 4 आहे, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 135 मुलं अब्सेंट होते. किती मुलं अब्सेंट होते? 135 मुलं. तर विचार करा, तिथं लगभग जागा असणाऱ्या 400च्या आसपास होत्या, तर 135 मुलं अब्सेंट आहेत. इथं 250च्या 250च्या आसपास जागा आहेत, तर इथेही लगभग असणारे 80 ते 90 मुलं अब्सेंट राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे होप सोडू नका, वेटिंगवाले तुम्हाला असणारा चान्स मिळू शकतो. चला पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी पाहूयात. ST कॅटेगरीला टोटल जागा जर तुम्ही इकडे बघितल्या तर 6 होत्या, त्याच्यापैकी 5 जागा या सर्वसाधारणला होत्या. तर ST कॅटेगरीचा कट ऑफ किती लागलेला आहे ते आता आपण पाहूयात. तर ST सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो ST सर्वसाधारणचा कट ऑफ या ठिकाणी 169 मार्कावरच या ठिकाणी लागलेला आहे. आणि तुम्ही इथं बघा 6ला 6 ही जागा, इथं 6 जागा पहा, इकडे बघा यांचा रिमार्क जर बघितला तर जनरल आहे. त्याचं कारण काय सांगतो, तुम्ही इकडे लक्ष दिलं तर ST कॅटेगरीचं बघा, इथं 1 जागा माजी सैनिकाला सुटलेली आहे. सॉरी, इथली नाही, या ठिकाणची 1 जागा जी आहे ती माजी सैनिकांना नव्हती, पण माजी सैनिक अवेलेबल नसतील त्याच्यामुळं एक जी जागा होती ती पण त्या ठिकाणी शेवटी जनरलला गेली. म्हणून इथला जो ST कॅटेगरीचा कट ऑफ आहे, हा ST कॅटेगरीचा कट ऑफ जनरलचा 169 मार्कावर लागलेला आहे. चला पुढची कॅटेगरी पाहूयात, VJA कॅटेगरी. तर VJA कॅटेगरीला टोटल 7 जागा होत्या, 6 सर्वसाधारण 1 माजी सैनिक. इथंही सेम तीच प्रोसेस झालेली आहे. माजी सैनिक अवेलेबल नसल्यामुळं हा जो कट ऑफ आहे तो जनरलमध्येच गणला जाईल. जनरलचाच मुलगा लागलेला आहे. 180 मार्कावर VJA कॅटेगरी लागलेली आहे. ठीक आहे, VJA 180. पुढची कॅटेगरी NTB कॅटेगरी पाहूयात. NTB कॅटेगरी टोटल 10 जागा, 4 सर्वसाधारण, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन आणि 1 होमगार्ड. तर बघू आता यांचा कट ऑफ किती लागलेला आहे. NTB जनरल या ठिकाणी NTB जनरल जर बघितलं तर हा 173 मार्कावर दिसतो. इथं याचं पॅरलल रिझर्वेशन दिलेलं आहे, होमगार्ड. पण इकडं जर सिलेक्शन दिसलं तर NTB जनरल मध्येच असणार या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आणि होमगार्डचा जो 1 विद्यार्थी आहे तो यांनी कुठं घेतलेला आहे तर तो या ठिकाणी 177 मार्कवर घेतलेला आहे. 173 मार्कवाला NTB जनरल, 164 मार्क स्पोर्ट्समॅनचा NTBचा लागलेला आहे. प्रकल्पग्रस्ताच्या या ठिकाणी 175, NTB जनरल NTB प्रकल्पग्रस्त 175. त्याच्यानंतर पाहूयात NTC. तर NTC कॅटेगरीला टोटल जागा या ठिकाणी 19 होत्या, 11 सर्वसाधारणला होत्या. तर NTB जनरल हा 177 मार्कावर तुम्हाला 177 मार्कावर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर 175 मार्कावर या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड दिसून येईल. पोलीस पाल्याचा 164 आहे, एक्समॅनचा 143. हे NTC कॅटेगरीवाले आहेत. NTC सर्वसाधारण 177 आहे, स्पोर्ट्समॅन 170, पोलीस पाल्य 164, एक्समॅन 141. पुढची कॅटेगरी NTD 2 जागा होत्या. NTD 178 वर या ठिकाणी लागलेली आहे. NTD जनरल, बाकी कुठेही त्यांना पॅरलल रिझर्वेशन मध्ये जागा नव्हती. पुढची कॅटेगरी या ठिकाणी पाहूयात, ती कॅटेगरी SBCचा 175 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरी.
ओबीसी ला जागा जर बघितल्या तर टोटल 61 जागा होत्या, त्याच्यापैकी 37 सर्वसाधारणला होत्या आणि यांचा कट ऑफ हा 175 वर जनरलचा बसलेला आहे. त्याच्यानंतर होमगार्डचा बघितला ओबीसीचा तर 169 वर, स्पोर्ट्समॅनचा 153, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 153 मार्कावर आहे. एक्समॅनचा जो आहे तो एक्समॅनचा 110 वर आहे फक्त. पोलीस पाल्यचा जर बघितला तर 131 वर आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात, पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, समर्थ अकॅडमी भंडारा. तिथं तुम्हाला या सर्व PDF अवेलेबल आहेत. चला पुढची कॅटेगरी पाहूयात आपण आता. पुढची कॅटेगरी SEBCचा जो जनरलचा कट ऑफ आहे हा SEBC जनरलचा कट ऑफ हा 179 मार्कावर आहे. पोलीस पाल्य 125, एक्समॅनचा 124, स्पोर्ट्समॅनचा 152, प्रकल्पग्रस्त 168. म्हणजे SEBC सर्वसाधारण 179, प्रकल्पग्रस्त 168 आहे, स्पोर्ट्समॅनचा 152 आहे, पोलीस पाल्य 125 आहे, एक्समॅनचा 124 आहे. तर अशा पद्धतीने SEBC कॅटेगरीच्या या ठिकाणी आपण सिलेक्शन लिस्ट. तर बघा EWS सर्वसाधारण हा 156 मार्कावर आहे, EWS प्रकल्पग्रस्त 155 मार्क, EWS स्पोर्ट्समॅन 141. सर्वात कमी याच कॅटेगरीचा असणारा कट ऑफ लागलेला आहे. सर्वसाधारणचा फक्त 156 मार्कावर आहे, प्रकल्पग्रस्त 155 मार्क आहेत, EWS स्पोर्ट्समॅन 141 मार्क. तर अशा पद्धतीने आपण हिंगोली SRPF गट क्रमांक 12चे सर्व कट ऑफ या ठिकाणी पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतो, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 8010904800. या नंबरवर मला तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर.